रमजान या पवित्र महिन्यासाठी उमराहसाठी गेलेल्या नाशिक, मालेगाव आणि धुळे जिल्ह्यातील शेकडो मुस्लिम भाविकांना अमेरिका, इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका बसलाय. आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्कळीत झाल्याने मक्का आणि मादिनेत असलेले भाविक अडकून पडलेत, तर दुसऱ्या आश्रयासाठी जाणाऱ्या भाविकांचं नियोजन कोलमडले आहे. मुस्लिम धर्मियांमध्ये रमजान महिन्याला विशेष महत्त्व आहे. हा रमजान महिना 3 अशरामध्ये विभागला जातो. या काळात उमराह करण्याला विशेष धार्मिक महत्त्व असल्याने दरवर्षी नाशिक जिल्ह्यातून 1000हून अधिक तर मालेगाव, धुळे येथून जवळपास 1500 भाविक सौदी अरेबियाला जात असतात. पहिल्या अशरासाठी गेलेल्या भाविकांची परतीची तारीख 2-3 मार्च होती. मात्र युद्धामुळे अनेक विमानसेवा रद्द झाल्यामुळे भाविकांना परतीचे तिकीट मिळत नाही. धार्मिक यात्रेसाठी गेलेले भाविक अचानक अडकल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांकडून सुद्धा चिंता व्यक्त केली जात आहे. रमजानमध्ये उमराहाला जाणाऱ्या भाविकांसाठी सौदी अरेबियाचे व्हिसा स्थळ पुढील 3 दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नव्याने जाणाऱ्या भाविकांना व्हिसा मिळणे कठीण झाले आहे. नाशिकमधून 175 तर मालेगाववरून 1350 भाविक आत्तापर्यंत मक्का मदिनेत पोहोचले आहे. 20व्या रोजापर्यंत आणखीन 300 भाविक मक्का मदिनाला जाणार होते. मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यांचा प्रवास रद्द झालाय. नाशिकमधून गेलेल्या भाविकांशी संपर्क झाला असून ते हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत, असं अरमान टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संचालक फारुख तांबोळी यांनी सांगितलंय. आपल्या नाशिकमधून कमीत कमी 150 ते पावणे 200 लोक गेलेले आहेत. ते आता म्हणजे ते गेलेले म्हणजे ते 30 ते 35 दिवसासाठी गेलेले आहेत. त्यांचे परत येण्याची ते तारीख आहे, ते ईद साठी गेलेले आहेत. ते ईद नंतर येणार आहे. बाकी जे कमी दिवसासाठी गेलेले आहेत, जे 10 दिवस 15 दिवस साठी ते अडकलेले आहेत. किती लोक आहेत, कुठे कुठे गेले होते? ते आता फक्त मक्का और मदिनासाठी गेलेले होते. ते उपासासाठी, यात्रासाठी, दर्शनसाठी ते गेलेले होते. आता संपर्क झाला काय? आमच्या संपर्क त्यांच्याशी झालेला आहे. ते व्यवस्थित आणि सुरक्षित आहेत. तिथे ते हॉटेलमध्ये आपल्या नेहमीप्रमाणे जेवण वगैरे, नमाज वगैरे पठण करतायत. आता परिस्थिती काय आहे तिकडची? तिकडची परिस्थिती असं आहे, म्हणजे ते सौदी अरबचे जे एअरपोर्ट आहेत, रियाद, दमाम, जेद्दा, मेन म्हणजे ते जिद्दा आहेत. सगळे लोक जे जातात ते जिद्दासाठी, जिद्दाहून ते मक्क्याला जातात. तो जिद्दा एअरपोर्ट बंद झालेला आहे आणि आम्हाला तिकडनं असे आश्वासन मिळालेलं आहे की एअरपोर्ट जेव्हा चालू होईल आम्ही सर्वांना, ते लोकांना जे अटकलेले आहेत त्यांना पाठवू. आता ते काही लोक सांगू शकत नाही, ते एअरपोर्ट अथॉरिटी सांगणार आहे. ते मुंबईला भरपूर लोक अटकलेले आहेत, दिल्लीला आहे. ज्यांचा प्रवास ठरलेला होता परंतु अचानक विमान सेवा बंद झाल्यामुळे ते 150 लोक आहेत नाशिक मधून ते जाणार. दिशा न्यूज ब्युरो, नाशिक.